अगर आप स्पा जाने के शौकीन हैं तो यह खबर आपके लिए है। सावधान हो जाइए, क्योंकि खबर नई मुंबई से है, जहां स्पा में हेयर स्पा कराने गई एक महिला के साथ अनहोनी घटना घट गई। आरोप है कि स्पा का जो मालिक है उसने महिला को किस कर लिया है और इस पूरे मामले में महिला घबरा गई और वहां से बाहर निकल गई। वहां से जाने के बाद उसने अपने परिवार को सारी जानकारी दी, जिसके बाद खारघर पुलिस में मामला दर्ज कर लिया गया है। आरोपी की जांच पुलिस कर रही है, लेकिन सबसे बड़ी बात यह भी है कि इस पूरे मामले में अब हिंदू संगठनों की एंट्री हो गई है। उनका कहना है कि जो आरोपी है उसके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और इस तरह की घटना किसी के भी साथ नहीं होनी चाहिए। काय घटना घडली आहे त्या घटनेसाठी आपण सर्व इथं पोलीस स्टेशनला जमला आहात। ॲक्च्युली माझा एक मित्र आहे इथे, त्याची वाईफ, तिचं सासर आहे इकडे. आम्ही डोंबिवलीला राहतो सगळे, आणि माझ्या मित्राचे वाईफचं सासर इकडे खारघरमध्ये. तर त्या इकडच्या एका सलूनमध्ये आलेल्या. त्या सलूनमध्ये त्यांचं मेकअप चालू असताना त्याचं एक समीर खान म्हणून, तो त्याचं नाव समीर सांगतो तो, पण त्याचं नाव समीर नाही आहे, त्याचं नाव काहीतरी सलीम की असं काहीतरी आहे. तर त्याचं CNC आणि दुसरं काय नाव आहे त्यांच्या सलूनचं, अजून एक त्याचे 2 सलून आहेत इथे, लीट म्हणून अजून एक सलून, असे 2 सलून त्याचे इथे आहेत. त्याच्यामधल्या CNC सलूनमध्ये हा सगळा प्रकार घडला की त्याची वाईफ, जेव्हा माझ्या मित्राची वाईफ तिथे जेव्हा मेकअप चालू होता त्यावेळेला त्याने तिला किस केलं, आणि ती गोष्ट तिने त्याला तिकडनं ही घटना घडल्यानंतर त्या निघून गेल्या तिकडनं, आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना घरी जाऊन फोन केला की असं असं माझ्यासोबत झालंय. मग आम्ही तिकडे येऊन त्या सलूनवाल्याला विचारणा केली, तर तो आम्ही असं नाही आहे, हे नाही वगैरे, तो हे करायला लागला. नंतर आम्ही त्याला विचारलं तर तो बोलला हो माझ्याकडनं चुकी झाली आहे. तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना बोलवून घेतलं तिथे, आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. या घटनेचा FIR दाखल झाला आहे का? या घटनेचा FIR दाखल झालेला आहे. आपले इकडचे सुरुवातीला थोडा हे झाला त्रास, पण नंतर आपले विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे येऊन मदत केली. त्यानंतर पोलिसांवरती थोडं प्रेशर झाल्यानंतर त्यांनी इकडे व्यवस्थित FIR वगैरे दाखल करून घेतलाय आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेनंतर पीडितेची मानसिकता कशी आहे? त्या म्हणजे खूप आता त्या मनातनं खूप खचलेल्या आहेत. त्या ॲक्च्युली स्वतःचा चेहरा पण आरशामध्ये बघायला घाबरत आहेत आणि खूप त्या स्ट्रेसमध्ये आहेत. म्हणजे आपण FIRच्या माध्यमातून काय मागणी केली आहे? आम्ही FIRच्या माध्यमातून त्याच्यावरती आरोपावरती जी कुठली कारवाई आहे त्याच्यावरती जे कुठले कलम आहेत ते त्याच्यावरती लागले पाहिजेत आणि त्याला योग्य ती शिक्षा घडली पाहिजे. आणि याच्यानंतर हे पुढे असे कुठले प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी पण त्यांना त्यासाठी सहकार्य करायला पाहिजे नागरिकांनी. गोष्ट सांगायची होती की मला आपल्या ज्या महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, त्यांना ही गोष्ट अजून एक सांगायची होती की आपण पण ज्या वेळेला कुठल्या सलूनमध्ये जातो, कुठल्या पर्सनल याच्यासाठी जातो, त्यावेळेला आपण कुठल्या सलूनमध्ये जात आहोत, आपण तिकडची माणसं कोण आहेत, कुठल्या मानसिकतेची आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यानंतरच तिथे जावं. कारण ही घटना घडली ती आज एकासोबत घडली. आज त्यांच्यामध्ये तेवढी डेअरिंग होती म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी घरामध्ये सांगितलं किंवा बाकीच्या लोकांना आपण सांगू शकलो. पण काही महिला आपल्या अशा आहेत, काही भगिनी अशा आहेत की ज्या घरामध्ये शांत कुठल्या गोष्ट घडल्यानंतर बाहेर घरी येऊन शांत बसतात आणि त्या कोणाला सांगू शकत नाहीत. आणि हा अन्याय करणारी लोक, ही जी मानसिकता आहे ह्यांची, तो मुस्लिम होता आणि त्यांची जी मानसिकता आहे ही अशी त्याच्यामुळे बळावते. यांना वेळीच त्याच वेळेला तिथे ठेचलं तर ही लोक तिथे शांत बसतील.